बघा, हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, हा आला तर थेट 4 मार्काला येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघायचं आहे. इथे काय दिले 27/x-2 31/y+3 इज इक्वल टू 85. 31/x-2 27/y+3 इज इक्वल टू 89. आता नीट जर बघितलं तर इथं खाली x-2 आहे. y+3 y+3 हे दोघांचं रिपिटेशन आहे. मग जो खाली जो पार्ट आहे त्याला आपण काय करू, याला आपण म्हणू 1/x-2 इज इक्वल टू a. आता जे केलं होतं तेच करायचं. 1/x-2 इज इक्वल टू a अँड 1/y+3 इज इक्वल टू b म्हणू. आता मी डिटेलमध्ये लिहित नाही कारण जरा जागा कमी आहे म्हणून. आता काय करायचं बघा 1/x-2 इज इक्वल टू a. मग 27/x-2 म्हणजे 27 आहे. 27 आहे डायरेक्ट लिहायचं. बघा इथे 27 आहे, 27 आहे. 1/y+3 इज इक्वल टू b. म्हणून 37/y+3 इज इक्वल टू 31/y+3 इज इक्वल टू 31b इज इक्वल टू तो 85 जसाच्या तसा याला म्हणायचं नंबर 1. आता बघा 1/x-2 इज इक्वल टू a. मग 31/x-2 इज इक्वल टू 31a. मग इथे लिहायचं 31a प्लस 1/y+3 इज इक्वल टू b. 27/y+3 इज इक्वल टू 27b. 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. आता सगळ्यात पहिली पायरी काय की या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करून x आणि y च्या a आणि b च्या व्हॅल्यू काढणं. आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढल्यानंतर मला x आणि y च्या व्हॅल्यू काढता येतील. मग आता या इक्वेशनला कसं सोडवायचं बाबा, एवढे मोठे मोठे आकडे आहेत. तर आपण मगाशी बघितलं होतं प्लस मायनस प्लसचं एक्झाम्पल. ए जो 27 जो आहे ना, ए चा कोएफिशियंट तो y कडे b ला आहे 27 आणि b चा 31 a ला गेलाय. म्हणजे कोएफिशियंटची इथं अदलाबदल झालेली आहे. म्हणजे मला काय करायचंय, माझ्या ज्या स्टेप आहे, माझी जी ट्रिक आहे त्याच्यानुसार मी पहिली या दोघांची ॲडिशन करेल. तसं लिहेल इथे इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 प्लस 2 करून इक्वेशन नंबर 3 तयार करेल. नंतर दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं आणि मग 3 आणि 4 ची ॲडिशन करून a किंवा b ची व्हॅल्यू मिळेल. पहिली दोघांची ॲडिशन. चला दोघांना लिहून घ्या 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 आणि प्लस 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता काय होईल बघा 27 प्लस 31 झालं 58, 58a. 31 प्लस 27 58 म्हणून 58b. आता 85 9 प्लस 5 किती झाले आपल्याला 14. 14 चे 4 एक आला. 8 प्लस 8 16 आणि 1 17 174. 80 58 58 आणि 174 सगळ्यांना 58 ने डिव्हाइड करू शकतो. बघा 170 58 into 3 किती होतात बघा. 3 8 जा 24 चे 4 वरती आले 2. 5 3 जा 15 16 17 174. 3 जा 58 3 जा. मग 58 1 जा 58 प्लस 58 1 जा 58 म्हणून b आणि 58 3 जा 174 म्हणून 3. इक्वेशन नंबर 3 तयार झालं. अशा प्रकारे या दोन इक्वेशनची ॲडिशन करून मी इक्वेशन 3 तयार केलं. आता दोघांची सबट्रॅक्शन करून काय मिळतंय बघा. मग आता पुढच्या स्टेपमध्ये इक्वेशन नंबर 1 मधून 2 ला मायनस केलं तरी चालेल. 2 मधून 1 ला मायनस केलं तरी चालेल. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. 2 मायनस 1. आता 2 काय बाबा? पहिलं 2 ला लिहा. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. चला पहिला 2 ला लिहिला. मायनस करून इक्वेशन 1 लिहा. इक्वेशन 1 काय? 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. आता सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. 31 मायनस 27. 31 मायनस 27 4 येतात. मग इथे लिहायचं 4a. 27 मायनस 31 मायनस 4b. बरोबर मोठ्या नंबरचा साइन आणि 89 मायनस 85 4 आलं. 4 4 4 सगळ्यांना 4 ने डिव्हाइड करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 इक्वेशन नंबर 4 झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून मला इक्वेशन नंबर 4 मिळालं. a मायनस b इज इक्वल टू 1. तिसऱ्या पायरीमध्ये आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 यांची ॲडिशन केली तर तुम्हाला a किंवा b ची व्हॅल्यू मिळेल आणि मग तसं आपण या ठिकाणी लिहूयात. इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी आता लिहूयात. इक्वेशन नंबर कुठे गेला बाबा आपला इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन 4. 3 प्लस इक्वेशन नंबर 4. 3 प्लस 4. आता इक्वेशन 3 काय आहे माझ्याकडे? इक्वेशन 3 आहे a प्लस b इज इक्वल टू 3. इथे लिहायचं a प्लस b इज इक्वल टू 3. प्लस इक्वेशन नंबर 4 आपल्याकडे आहे a मायनस b इज इक्वल टू 1. इथे लिहायचं a मायनस b इज इक्वल टू 1. दोघांची ॲडिशन a प्लस a 2a. b कट झाला. 3 प्लस 1 4 झाला. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. a ला म्हणायचं भावा तू इथंच थांब.
4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 मल्टिप्लाय इथं आले डिव्हायडेड बाय 2. सो देअरफॉर A इज इक्वल टू 2 2 जा 4. A ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 2. ओके. A ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 2 आलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करू? B ची व्हॅल्यू काढू. B ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? A ची जी व्हॅल्यू आहे 2 त्या A च्या व्हॅल्यूला इक्वेशन 1, 2, 3, 4 कुठेही ठेवू शकतो. आपण या व्हॅल्यूला काय करू? इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. ओके. मग तसं इथे लिहू प्लेस A इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3. भाऊ इक्वेशन नंबर 3 काय आपल्याकडे? इक्वेशन नंबर 3 आहे A प्लस B इज इक्वल टू 3. इथे लिहायचं A प्लस B इज इक्वल टू 3. A च्या जागेवर 2 लिहा. प्लस B आपल्या जागेवर, 3 आपल्या जागेवर. ओके. B आपल्या जागेवर आहे, 3 आपल्या जागेवर, 2 प्लस आहे. पलीकडे गेला -2 झाले. सो B इज इक्वल टू 3 - 2 1 म्हणजे B ची व्हॅल्यू मला मिळाली 1. A इज इक्वल टू आहे 2 आणि B इज इक्वल टू 1. आता आपल्याला A आणि B च्या व्हॅल्यू नको. आपल्याला व्हॅल्यू कशाच्या पाहिजेत? X आणि Y च्या व्हॅल्यू पाहिजेत. मग आपण काय करू? बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे 1/x - 2 इज इक्वल टू A. आता बघा 1/x - 2 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू काय बाबा 1 आहे. A ची व्हॅल्यू काय 2 आहे. मग इथे लिहायचं 2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. 2 × x - 2 करा. 2 × x - 2 इज इक्वल टू 1 × 1 1 झालं. बरोबर. 2 × x 2x झाले मायनस 2 2 जा 4 मायनस आहे म्हणून -4 इज इक्वल टू 1. 2x आपल्या जागेवर 1 आपल्या जागेवर -4 आहे. पलीकडे गेले +4 झाले. 2x इज इक्वल टू 1 + 4 झाले 5. x इज इक्वल टू 5 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. म्हणजे आपल्याकडे जी x ची व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे x 5/2 झालं. x ची व्हॅल्यू 5/2. आता y ची व्हॅल्यू काढायची. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार? 1/y + 3 इज इक्वल टू आपल्याकडे b आहे. 1/y + 3 इज इक्वल टू b आहे. ठीक आहे. मग इथे लिहायचं 1/y + 3 इज इक्वल टू b. b ची व्हॅल्यू किती आहे बाबा? आपल्याकडे 1 आहे. मग इथे लिहून टाकायचं 1. इथं खाली काय नाही म्हणजे 1 असतं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. y + 3 × 1 y + 3 इज इक्वल टू 1 × 1 1 झालं. y आपल्या जागेवर 1 आपल्या जागेवर +3 आहे. पलीकडे गेले -3 झाले. मग y इज इक्वल टू 1 - 3 -2 झाले. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2 आणि x ची व्हॅल्यू मिळाली 5/2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता.